स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींना श्वेता माळीचा नमस्कार. सखींनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, आनंदाचा आणि जबाबदारीचा काळ असतो तो म्हणजे गरोदरपणा. नवीन पाहुण्याच्या आगमनाची चाहूल घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद देऊन जातो आणि एका स्त्रीचा आई म्हणून होणारा हा नवा जन्म. पण या आनंदात काळजीची, योग्य आहाराची आणि आरोग्याची जोड असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अनेक ठिकाणी आजही गर्भावस्थेबाबतचे आणि सुरक्षित मातृत्व याविषयीचे समज गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत. मग या गरोदरपणाच्या 9 महिन्याच्या कालावधीत नेमका आहार कसा असावा, कोणत्या सोनोग्राफी आणि रक्ताच्या तपासण्या वेळेवर होणं गरजेचं आहे, धोक्याची लक्षणं कशी ओळखावी, या आणि अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे तुळजापूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर कार्तिक यादव सरांना. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. काल 1 जुलै आणि काल 1 जुलै रोजी आपण राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला. सर्वप्रथम सर, तुम्हाला राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर, तुम्ही एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, तर त्या अनुषंगानं डॉक्टर दिनाचं महत्त्व काय सांगाल आणि यावर्षीची डॉक्टर दिनाची थीम काय आहे? डॉक्टर्स डे हा जो आहे, जो आपण भारतामध्ये 1 जुलैला साजरा करतो, तो आपण डॉक्टर BC रॉय म्हणून एक खूप नामवंत आणि खूप सामाजिक काम करणारे डॉक्टर पश्चिम बंगालमध्ये होते. ते तिथले प्रथम मुख्यमंत्री पण होते आणि त्यांनी जे या देशासाठी योगदान दिलेलं आहे, स्वातंत्र्याच्या संघर्षाच्या काळामध्ये जे योगदान दिलेलं आहे ते, आणि त्यांच्या व्यवसायासाठी म्हणून जे लोकांची त्यांनी जी सेवा केलेली आहे, तर त्यांच्या स्मरणार्थ म्हणून हा दिवस 1991 पासून आपण भारतामध्ये 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतो. दरवर्षी याची थीम जी असते ती वेगवेगळी असते. या वर्षासाठी जी आहे ती इंग्रजीमध्ये आपण त्याला बिहाइंड द मास्क हू हील्स द हीलर्स असं आपण म्हणू शकतो, आणि मराठीमध्ये बोलायचं तर मास्कच्या मागे बरे करणाऱ्यांना कोण बरे करतो, हे अशी त्याची थीम आहे. याचा उद्देश काय असतो, हा डॉक्टर्स डे आपण सेलिब्रेट करण्याचा, तर उद्देश हा असतो, जे लोक जे म्हणजे डॉक्टर्स आपली समाजाची काळजी घेतात, पुष्कळ वेळा असं दिसून आलेलं आहे की त्यांच्या व्यवसायामुळं, बिझी शेड्यूलमुळं त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ कमी पडतो. आणि त्यामुळं एका सर्वेमध्ये तर असं पण दिसून आलेलं आहे की आयुष्यमान जर आपण लोकांचं बघितलं तर त्यामध्ये डॉक्टरांचं आयुष्यमान कमी आहे. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. तर अशा या डॉक्टरांना आपण त्यांच्याबद्दल एक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. जे डॉक्टर खूप वेळा स्ट्रेसमधून जात असतात, आपल्याला पेशंट दुरुस्त करताना वेगवेगळी कारणं त्याची असू शकतात. तर अशा या स्ट्रेसमधून जाणाऱ्या डॉक्टरांना आपण सपोर्ट करण्यासाठी म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. आणि हा साजरा करतो म्हणजे कसं करणार, जस्ट तुम्ही त्यांना हॅपी डॉक्टर्स डे म्हणलात, त्यांच्याबद्दल तुम्ही आपल्या भावना व्यक्त केलात तरीही त्यांना, किंवा एखादा मेसेज केलात किंवा एखादं कार्ड दिलं तरीही त्या भावना तुमच्या कौटुंबिक फॅमिली डॉक्टर असतील, तुमच्या ओळखीचे डॉक्टर असतील, मित्र असतील, त्यांना तुम्ही त्या पोहोचवू शकता, जेणेकरून डॉक्टरांचा एक मोरल बुस्टअप होईल आणि ते आपल्यासाठी आणखीन उत्साही होऊन सेवा देऊ शकतील. सर, खूप छान माहिती आपण सांगितलीत आणि तुम्ही म्हणालात की डॉक्टर्स दिनाच्या फक्त सर्व डॉक्टरांपर्यंत शुभेच्छा जरी पोहोचल्या तरी डॉक्टरांचं समाधान होतं. सर, आपण आपला विषयाकडे आता वळूयात. आपला विषय असा आहे की गर्भधारणेमध्ये महिलांनी काळजी कशी घ्यावी आणि सोनोग्राफी वगैरे कधी कराव्या. तर सुरुवातीचा माझा पहिला प्रश्न असा आहे की गर्भधारणेची लक्षणं काय असतात? गर्भधारणेची लक्षणं खरं म्हणजे हे नॅचरली कोणत्याही महिलेला एक इन्स्टिंक्ट असतो, आतूनच तिला बरोबर ते एक वेगळं फील यायला चालू होतो.
तरी पण एक मुख्य जे लक्षणं असतात ते पहिलं लक्षण जे येतं ते म्हणजे की त्यांचा मंथली पिरियड जो आहे, मासिक पाळीची डेट जी आहे ती चुकते. आता ह्याला दुसरी कारणं असू शकतात, नाही असं नाही. तर मुख्य लक्षण आपण ते धरू शकतो की डेट मिस होणं किंवा चुकणं आपण म्हणतो त्याला. दुसरं लक्षण असतं ते थोडंसं मळमळ झाल्यासारखं होणं अच्छा. किंवा बाथरूमला वारंवार येणं, ही अगदी सुरुवातीची ही लक्षणं असतात. जसं काही अगदी क्वचित प्रसंगी एखाद्या महिलेला असंही होऊ शकतं की ही लक्षणं तिला येतच नाहीत. बर. बट परंतु ही मासिक पाळीचं जे आहे हे मात्र येतं. पण काही वेळा काय होतं की इतर कारणांनी ब्लिडिंग होत राहतं आणि मग पेशंटला वाटतं की बाबा हा पिरियडच आहे, आपण प्रेग्नंट नाही आणि प्रेग्नन्सी मात्र पोटात वाढत राहते. अशा वेळेस काही कारणाने आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग लक्षात येतं की बाबा हे 5 महिन्याची प्रेग्नन्सी आहे, मग कळलं कसं नाही. दुसरं, एखाद्या वेळेस कधी कधी काय होतं की एखाद्या महिलेला पहिलं बाळ असतं आणि ते फिडिंग घेत असतं, मग अशा वेळेस पिरियड्स येत नाहीयेत आणि पिरियड्स नसल्यामुळं राहिलेली जी प्रेग्नन्सी आहे ते पण त्यांना कळत नाही. जर हे उलटी, मळमळ किंवा हा त्रास झाला नाही तर थोडंसं हे कळायला इथं डिफिकल्ट जातं. परंतु ही एक नॅचरल लक्षणं आहेत, शक्यतो बायकांना ते कळूनच जातं. अच्छा. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण डॉक्टरांचा सल्ला हा घेतलाच पाहिजे. हो हो. मग सर, पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? ॲक्च्युली मी असं म्हणेन की प्रेग्नंट होण्या अगोदरच तुम्ही त्याबाबत प्लॅनिंग करावं. जसं एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य त्याला पेरायचं असतं तर तो कसा अगोदर त्याची मशागत करतो, व्यवस्थित त्याची पाहणी करतो, तयारी करतो, तो तसंच हा एक आपण या उदाहरणाने आपण याच्याकडे पाहू शकतो. आणि प्रेग्नन्सी हे विथ प्लॅनिंगच असलेलं कधीही चांगलं. तर प्लॅनिंग म्हणजे काय उदाहरणासाठी, तर मी असं म्हणेन की जे जोडपं लग्न झाल्याबरोबर हे त्या एक आनंदात असतं आणि त्यामुळं हा प्लॅनिंग हा विषय अजूनही म्हणावं तितका होत नाही आणि तो राहून जातो. तर काही उच्च शिक्षित लोक वगैरे असतात ना, ते तर बिफोर मॅरेज याचं प्लॅनिंग करतात. अच्छा. कारण पुष्कळ वेळा काय होतं की आता सध्याचा काळ हा आहे की तुम्हाला धावपळ आहे, जॉब आहेत आणि यामुळे काय होतं की एक टायमिंग प्रमाणे लग्न होतं, लग्न झाल्याबरोबर प्रेग्नन्सी होते आणि पुन्हा मग लोक जागे होतात की नाही, मला आता जॉब आहे, माझं शिक्षण पूर्ण नाही झालं आणि मला मग हे टर्मिनेट करायचंय. मग ते तेव्हा टर्मिनेट व्हायचे डिफिकल्ट असतात त्या गोष्टी. तर आपण अगोदर का प्लॅनिंग करू नये, त्याचं करू शकतो आपण. तर बिफोर मॅरेज किंवा जस्ट आफ्टर मॅरेज तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरना किंवा तुमच्या ओळखीच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरना भेटा आणि प्री प्रेग्नन्सीचं काउन्सिलिंग करून घ्या. ते काय काउन्सिलिंग असतं बरं, तर त्याच्यामध्ये काय असतं की एक तर तुम्ही मेंटली पूर्ण प्रिपेअर होता आणि हे काउन्सिलिंगला दोघंही पाहिजेत. बरोबर. पुरुष म्हणजे नवरा आणि बायको दोघांनी मिळून त्याचं काउन्सिलिंग करून घ्यावं. तर याच्यामध्ये काय ठरतं की बाबा आपल्याला ड्यू डेट आपली म्हणजे कशी ऍडजस्ट करते. आता ऍक्च्युली ते ऍडजस्ट करणं डिफिकल्ट जातं की कधी प्रेग्नन्सी होईल वगैरे, कारण हे नॅचरल प्रोसिजर असतं. परंतु असे काही आपल्यामध्ये डेफिशियन्सी असू शकतात, एखाद्या पेशंटमध्ये काही आजार छुपे असू शकतात, ते तुम्हाला माहीत नसतात आणि ते तुम्ही जेव्हा डॉक्टरांना भेटता तेव्हा मग डॉक्टर ते तुमचं स्क्रीनिंग करून, तपासण्या करून तुम्हाला सांगतात की बाबा हा आजार आहे, याच्यामुळे हे कंट्रोल करू आपण, मग प्रेग्नन्सी होऊ द्या. किंवा काही नसेल तर साधं फोलिक ॲसिडच्या गोळ्या असतात, त्या मात्र आपल्याला 3 महिने अगोदर जर आपण खाल्ल्या असतील प्रेग्नन्सीच्या अगोदर, तर होणाऱ्या बाळाला व्यंग्य होण्याची शक्यता किंवा इतर काही अडचणी येण्याची शक्यता खूप 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 कमी होते. त्यामुळं हे झालं प्री कन्सेप्शन किंवा गरोदरपणा होण्याच्या अगोदरची तयारी. आता गरोदरपणा आलाच आहे म्हणजे महिलेला कळालं की आपला पिरियड मिस झालाय, तुम्ही काही टेस्ट स्वतःही घरी आता अलीकडे अवेलेबल झालेले आहेत कमर्शियल, तसं करून तुम्ही कन्फर्म करू शकता. तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाल, डॉक्टर काही युरिन टेस्ट करून किंवा इतर काही टेस्ट करून ते कन्फर्म करतील प्रेग्नन्सी आणि तिथून खरा हा एक आनंददायी प्रवास हा चालू होतो. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला काय अपेक्षा आहेत की जेणेकरून पुढचे धोके आपले कमी व्हावेत, तर मुख्यत्वे करून तुम्ही डॉक्टरांकडे जाणं, डॉक्टरांकडनं प्रेग्नन्सी कन्फर्म करणं, प्रेग्नन्सी कन्फर्म केल्यानंतर
याच्या काही डॉक्टर लोक टेस्ट करून तुम्हाला काही गोळ्या चालू करतात, जेणेकरून हे पूर्णपणे थांबत तर नाही काही पेशंटमध्ये, परंतु कमी हा त्रास आपण करू शकतो. अच्छा. आणि तुमचा एक पूर्ण 9 महिन्याचा किंवा त्याच्या पुढचा पण एक प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर एक कॅलेंडर तुमचं तयार होतं की कोणत्या डेटला तुम्हाला कोणत्या तपासण्या करायच्या आहेत, आणि त्याचे रिपोर्ट बघून मग पुढच्या गोष्टी आपल्याला करता येतात. तुमचा पूर्ण शेड्यूल, ANC केअर, तुमची फाईल किंवा सगळे डॉक्युमेंट्स तुमचे बनवले जातात बरोबर. व्यवस्थित. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की योग्य वेळी योग्य तपासण्या ह्या केल्या पाहिजेत. तर अशा कोणकोणत्या तपासण्या किंवा लसीकरण आणि सोनोग्राफी अशा कोणत्या आहेत की त्या करणं अनिवार्य आहे आणि त्या वेळेतच ते करणं गरजेचं आहे? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. तर याच्यामध्ये कसं आहे की 9 महिन्याचा हा कालावधी आहे. हो. बाळ हे डे ऑफ कन्सेप्शन तिथून ते डेव्हलप व्हायला चालू झालेलं असतं. 2 सेल्स ती आपण एक स्टेज म्हणतो, तिथून जे हे चालू होतं तो हा डिलिव्हरी होईपर्यंत, आणि डिलिव्हरी नंतर पण पुढचा 1.5 महिन्याचा कालावधी साधारणतः, अच्छा. किंवा 3 महिन्याचा कालावधी एक्सटेंडेड असेल तर सिझेरियन सेक्शन नंतर वगैरे असा म्हणू शकतो. तर हा सुखरूप जावा आणि पेशंटला कुठलाही धोका होऊ नये, गुंता होऊ नये म्हणून जी काळजी घेणं आवश्यक आहे ते घेण्यासाठी असतो. म्हणून तर आपण बाळांपणाला किंवा गरोदरपणाला एक बाईचा नवीन जन्म असं म्हणतो. बरोबर. त्यामुळं काही टेस्ट करून, काही तपासण्या करून, रेग्युलर चेकअप करून, जसं एखादा विद्यार्थी तुम्हाला रोज शाळेत जातो, रोज काही त्याचं शेड्यूल प्रमाणे राहत असतो, तसंच आपल्याला राहायला लागेल. तर याचा शेड्यूल कसा असतो की प्रेग्नन्सी तुमचं डायग्नोज झालं, तर प्रेग्नन्सी डायग्नोज झाल्यानंतर काही ठराविक वेळी काही तपासण्या असतात. उदाहरणासाठी कॉमन तपासणी असते, तुमचं वजन बघणं, उंची बघणं, BP बघणं, किंवा डॉक्टर लोक तपासणी करून तुम्हाला इतर काही आजार आहेत का, उदाहरणासाठी बाबा हार्ट डिसीज आहे का जो लपून राहिलेला असतो, डायबिटीज आहे का जो लपून राहिलेला असतो, कळत नाही आपल्याला, किंवा ब्लड प्रेशर वाढलेला आहे का, किंवा थायरॉइड आहे का, हे मुख्यत्वे करून हे आजार पण बघितले जातात. याच्या सोबत काही वेळा काही लैंगिक आजार ट्रान्समिटेड असतात, तेही असू शकतात. उदाहरणासाठी बाबा तुमचं HIV एड्स आहे का, काही पेशंटला चुकून झालेले असतात. काही वेळा हेपॅटायटिस B म्हणजे कावीळचा काही आजार असतात, काही वेळा सिफिलिस असतात. तर हे सगळे आजार तुमचे डॉक्टर लोक तुम्ही तपासायला जेव्हा जाता तेव्हा पहिल्या व्हिजिटला शक्यतो किंवा दुसऱ्या व्हिजिटला जेव्हाही ते सांगतील तेव्हा ह्या सगळ्या टेस्ट आपण करून घेतो, आणि याच्यात जे काही सापडेल आजार त्याप्रमाणे पेशंटला हे ट्रीटमेंट दिलं जातं. या झाल्या मुख्यत्वे करून ब्लडच्या टेस्ट. एखाद्या पेशंटचं उशिराने लग्न झालेलं असते, वय जास्त असते, त्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक टेस्ट तुम्हाला कराव्या लागतात, त्याही केल्या जातात, जेणेकरून बाळाला काही जेनेटिक्स व्यंग्य नसावं हे बघण्यासाठी. तर त्या ही टेस्ट आपल्याला वेळेवर करावं लागतात. तुम्ही जे मगाशी बोलताना म्हणालात की टायमिंग कसं आहे त्याचं, तर हे जेव्हा पहिल्या व्हिजिटला लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हाच हे टायमिंग तुम्हाला सेट करावं लागतो आणि त्याप्रमाणे आपल्याला दाखवावं लागतं. उदाहरणासाठी समजा तुम्हाला आता सोनोग्राफी करायची आहे, तर सरासरी आपण एक 4-5 सोनोग्राफी प्रत्येक महिलेच्या लागू शकतात. नेम एक त्याच्या शेड्यूल प्रमाणे बोललो आपण. तर याच्यातली जी पहिली सोनोग्राफी असते ती डेट फिक्स करते. डेट म्हणजे कोणती डेट, तर तुमचं डिलिव्हरीची डेट. काही वेळा काय होतं की आपण पिरियड प्रमाणे मोजतो, बऱ्याच वेळा ते बरोबरही येतं, पण काही पेशंटमध्ये ते बरोबर येत नाही, काही पेशंटचे पिरियड रेग्युलर नसतात वगैरे. त्यामुळे ही डेट तुम्ही फिक्स करता. समजा तुमचा हा टायमिंग चुकला तर त्याच्यानंतर तुम्ही 5व्या महिन्यात सोनोग्राफी केली किंवा डायरेक्ट 7व्या-8व्या महिन्यामध्ये केली, तर तो जो महत्वाचा दिवस असतो डेट फिक्स करण्याचा, तो आता येत नाही. म्हणजे तुम्हाला 8व्या-9व्या महिन्यातल्या सोनोग्राफीनी ड्यू डेट तुमची डिलिव्हरीची फिक्स करता येणार नाही. म्हणजे उदाहरण तुम्ही जे बोललात ते की टायमिंग तुम्हाला महत्वाचा आहे एक. दुसरं टायमिंग जे एकदम महत्वाचं आहे मी तेवढं तुम्हाला सांगतो. दुसरं, आपण जे 5व्या महिन्याच्या शेवटी एक सोनोग्राफी करतो त्याला आपण आमच्या भाषेमध्ये अॅनामॉली स्कॅन म्हणतो. म्हणजे बाळाला काही व्यंग्य आहेत का हे पाहण्यासाठी ही सोनोग्राफी असते. आणि सामान्य भाषेमध्ये त्याला मोठी सोनोग्राफी किंवा अलीकडे जर लोक त्याला कलर सोनोग्राफी असं बोलतात, पण आपण मेडिकल भाषेमध्ये त्याला अॅनामॉली स्कॅन असं म्हटलं जातं. आणि हे महत्वाचं आहे. सर्वच व्यंग्याचं निदान होऊ शकत नाही, परंतु साधारणतः 80%
मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत, उदाहरणासाठी बाबा डोक्याची कवटीचा भाग नसणं किंवा हृदयाचं काहीतरी एखादं मेजर मोठी गोष्ट असणं हृदयाची, किंवा पाठीला एखादी गाठ असणं, किंवा पोटात काही प्रॉब्लेम असणं, किंवा काही पेशंटमध्ये हातपाय तयार झालेले नसतात असं असणं. तर असल्या मोठ्या गोष्टी ह्या आपण 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट केल्या जातात. काही मायनर ह्या त्या शास्त्राच्या मर्यादा आहेत त्या राहू शकतात. आणि समजा असं व्यंग्य आपल्याला दिसलं की जे लाईफच्या बाळाच्या आयुष्यासाठी कॉम्पॅटेबल नाही, तर तशी प्रेग्नन्सी तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने त्यांना कन्फर्म केल्यानंतर ते तुम्ही टर्मिनेट करू शकता, गर्भपात करून. त्या बाळाला ते अशक्य आहे जगण्यासाठी, त्यामुळे ते तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसून टर्मिनेट ही तुम्ही करू शकता. तर सोनोग्राफी हे वेगवेगळ्या वेळची वेगवेगळ्या कारणासाठी असते. तिसरी सोनोग्राफी जी आणखीन एक महत्वाची आहे, तिसरी किंवा चौथी, ती तुम्हाला 7व्या 8व्यामध्ये लागू शकते. आणि ती सोनोग्राफी बाळाची वाढ बघण्यासाठी, बाळाच्या भोवती जे पाणी असतं ते ज्याला फार आवश्यक असतं ते बघण्यासाठी, आणि बाळाची वार किंवा डिलिव्हरीनंतर वार किंवा वर म्हणतो आपण त्याला, जी पडते त्याची पोझिशन कुठं आहे हे बघण्यासाठी. आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामधून आपल्याला सोनोग्राफीमधून दिसतात. हे असं त्याचं या सर्व गोष्टी वेळेवर होणं, तपासण्या ह्या तेवढंच आवश्यक आहे. मॅडम, तुम्ही दुसरा एक बोलताना प्रश्नात तुम्ही सांगितलं की लसीकरणचं कसं असतं. तर लसीकरणाचं जे आहे ते खूप साऱ्या लसी असतात, पण तरी त्यातल्या त्यात महत्वाचं जे आहे ते टिटॅनस टॉक्साइड किंवा अलीकडं TD पण दिलं जातं. तर हे जे 2 डोस प्रथम गरोदरपणामध्ये आपण देतो, दोन्हीच्या मध्ये 1 महिन्याचा अंतर असतो. आणि ह्या साधारणतः एक मिड प्रेग्नन्सीमध्ये होऊन जावं, 7व्या 8व्याच्या अगोदर दोन्ही डोस तुमचे संपून जावे, अशा पद्धतीने ते तुम्हाला घ्यायला लागतं. बाकी इतर लसी ज्या असतात, इन्फ्लुएन्झा किंवा हेपॅटायटिस B किंवा आणखीन खूप साऱ्या लसी आहेत, परंतु ह्या मोस्टली रिकमेंडेड हे TTचं इंजेक्शन असतं. आणि दुसरी खेप असेल किंवा एखाद्या पेशंटची तिसरी खेप असेल तर एक बूस्टर डोस आपण TTचा घेतो. हे असं एक साधारणतः एक लसीकरणाचा आणि तपासण्यांचा शेड्यूल असतो. आणि हे पूर्ण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की सर्व ही प्रोसेस आहे ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण घेतली पाहिजे. अगदी 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 डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. घरी तुमची आई आजी ह्या अनुभवी असतातच, याच्यातून तुम्हाला ते गर्भसंस्काराबद्दल बाकी काही गोष्टीबद्दल जे सांगत असतात ते बरोबरच असतं, परंतु याच्यामध्ये काही श्रद्धा, काही अंधश्रद्धेचाही भाग असतो. त्यामुळं आपण डॉक्टरांकडे जाणं. आणि मी तुम्हाला हेही सांगू शकतो की काही पेशंट आपल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेऊ शकतात. सरकारीमध्ये आता अलीकडे खूप छान सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. ज्याला शक्य आहे त्यांनी सरकारीमध्ये जाऊ शकतात, आणि किंवा कुणाला शक्य आहे ते खाजगीमध्ये पण जाऊ शकतात. तर आपण आपल्या दृष्टीनं बाळ व्यवस्थित राहावं, आई व्यवस्थित राहावी, सुखरूप बाळंतपण व्हावं, यासाठी योग्य सल्ला घेणं आवश्यक आहे. सर, हा गरोदरपणाचा 9 महिन्याचा काळ असतो. यामध्ये महिलांमध्ये मूड स्विंगचे प्रकार खूप म्हणजे चढ उतार दिसून येतात. मग याविषयी काय सांगाल आपण, आणि याबाबत मग कुटुंबाची साथ कशी मिळावी त्या महिलेला? खूपच छान प्रश्न आहे. मी तर म्हणेन की ह्या सध्याच्या धावपळीमध्ये ना, आणि माध्यमांचं युग झालेलं आहे. म्हणजे तुमचा मोबाईल, TV आणि इतक्या फॅक्टर्स डिस्ट्रॅक्टिंग आहेत. आणि त्यामुळं एक मेंटल इन्स्टॅबिलिटी गरोदर महिलांनाच काय सर्वांनाच हा प्रॉब्लेम झालेला आहे, अगदी लहान मुलापासून ते वयस्कर माणसांच्या पर्यंत. तर याच्यामध्ये अगदी आपल्या विषयावरच राहायचं म्हटलं की गरोदर महिलांनी कसं ह्याच्याकडे बघावं, तर काय आहे, बऱ्याचशा मुली आता ह्या आपल्या शिकलेल्याच असतात, अगदी जवळपास सगळ्याच. त्यातल्या मॅक्झिमम पार्ट हा जॉब पण करतो. आणि या जॉबनी, दैनंदिन तुमच्या धावपळीनी, कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी तुम्हाला एक प्रकारचा एक मानसिक ताणतणावाखाली तुम्ही राहिलेल्या महिला आम्ही रोज पाहतो. तर हे एक सुखरूप व्हावं, आनंददायक व्हावं म्हणून कसं असतं की प्रेग्नन्सी हा काही आजार नाही, आनंदाची गोष्ट आहे. तर ते आपल्या कुटुंबामध्ये आनंदानेच आपल्याला ती सेलिब्रेट करायला लागेल. तर याच्यामध्ये मेनली काय असतं की एक फिजिकल हेल्थ,
मेंटल हेल्थ आणि सोशियल हेल्थ किंवा प्रॉब्लेम्स. फिजिकलचं आपण आता मागाशी बोललो की डॉक्टर त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी सल्ला देतील, तपासण्या वगैरे होतील, ट्रीटमेंट देतील, गोळ्या देतील, होते ते. राहिला भाग हा मेंटल जो आहे तो आपण स्वतःच त्यांचा समजूया, त्या पेशंटनी स्वतः कसं राहावं. तर त्यासाठी योगासनं, प्राणायाम ह्या गोष्टी पण ह्या पण डॉक्टरांच्या सल्ल्याने, म्हणजे याच्यात पण काही वेळा काही गोष्टी ह्या चालत नाहीत किंवा त्यांना कुठला आजार आहे का त्याप्रमाणे हे मॉडिफाय आपल्याला करावं लागतं, किंवा कितव्या महिन्याची प्रेग्नन्सी आहे त्याप्रमाणे पण मॉडिफाय करावं लागतं. तर साधारणपणे ह्या गोष्टी आपल्याला काही योगासनं आणि प्राणायाम जर केलं तुम्ही तर हे तुम्हाला याच्यामध्ये योग्य प्रकारे बसवता येऊ शकतं. तिसरा जो महत्वाचा तुम्ही बोललेला भाग आहे तो की आपण त्याला सोशियल म्हणून की कौटुंबिक आधार कसा मिळवा द्यावा किंवा कुटुंबाने कसं त्याला संबोधव, ह्याच्यामध्ये मेन रोल आहे तो तिच्या मिस्टरांचा. अगदीच. आणि त्याच्यासोबत तिची सासू, आई ह्यांनी सगळं समजून घ्यायला लागतं. आणि हे खरं आहे तुमचं की थोडं मूड स्विंग होतो या काळामध्ये, कारण इतके हॉर्मोन्स त्या शरीरामध्ये इतके चेंजेस घडतात 9 महिन्यामध्ये आणि एवढ्या झपाट्याने घडत असतात. आणि त्यामुळं ते थोडंसं स्वाभाविक आहे की तिच्यामध्ये काही बदल होणं. प्रत्येक वेळेस चिडचिडपणाच येतो असं नाही, काही वेळा काही पेशंटला इतके उत्साही होऊन जातात. असं पण होतं. तर ह्याला सपोर्ट म्हणजे कसं द्यायला लागेल, तर तिच्या मिस्टरांनी तिची काळजी घेणं, वेळेवर हॉस्पिटलला नेणं, तिने आनंदी कसं राहील हे पाहणं, तिच्या आवडीप्रमाणे पूर्ण घराने थोडं बहुत चेंज व्हायचा प्रयत्न करणं, तिला वॉमिटिंग होत असेल तर ते बघणं, किंवा तिला काही वेळा काय होते की काहीतरी खाण्याची इच्छा होते, हे नॅचरल आहे. तर तिला तसे खाण्याचे पदार्थ तिच्या आवडीप्रमाणे तिला पुरवणं. किंवा आणखीन पुढे जाऊन बोलायचं तर मी तुम्हाला असं म्हणेन की हे सोशल माध्यमातलं जे आहे मीडिया बघू देत, म्हणजे टीव्ही बघू दे, मोबाईल बघू दे, नाही असं नाही, पण त्याचा वापर कमी झाला पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्हाला आवडणारी तुम्ही पुस्तकं वाचा, भले ते धार्मिक ग्रंथच असले पाहिजे असं नाही काही, पण तुमच्या आवडणारी काही पुस्तकं वाचणं, तुम्हाला आवडत असेल तर थोडं रोज बागेत वगैरे फिरायला जाणं, निसर्गाच्या सानिध्यात राहायचा प्रयत्न करणं. आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतात घरात की याच्यातून तुम्हाला आनंद तुम्ही घेऊ शकता. आणि मी पुष्कळ वेळा पाहिलेलं आहे, पर्टिक्युलरली डिलिव्हरी नंतर खूप बायकांना हे इमोशनल आउटबस्ट होतात आणि एक तर त्या डिप्रेशनमध्ये जातील, म्हणजे कुणाशी काही बोलणारच नाहीत. मॅक्झिमम वेळा हे घडतं, नाराज होऊन, किंवा काही वेळा चिडचिडेपणा तुम्ही म्हणल्यासारखं असं होऊ शकतं. तर हा आपण नक्की बिना औषधाचा टाळू शकतो. तर गरज पडल्यानंतर आपल्याला फिजिशियनचा सल्ला किंवा सायकियाट्रिस्टचा सल्ला घेणं इतपत पण काही वेळा दुर्दैवाने प्रसंग उभा राहतात. पण जर वेळेवर तुम्ही लक्ष दिलं तर नक्की हे आपण टाळू शकतो. सखींनो, स्वयंसिद्ध हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि यामध्ये आज आपण ऐकत आहोत तुळजापूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कार्तिक यादव या सरांची मुलाखत. आणि आजचा विषय आहे गर्भधारणा आणि घ्यावयाची काळजी. ही मुलाखत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. तुम्ही आत्ताच म्हणाला होतात की आपल्या बऱ्याचशा महिला या नोकरी करत असतात. ज्या महिला नोकरी करतात, मग गरोदरपणाच्या काळामध्ये त्यांनी आपली दिनचर्या कशी ठेवावी? खूप, आणि हा जो प्रश्न आहे तो खरंच आता अलीकडे खूप साऱ्या महिला काम करतात. आणि ह्या महागाईच्या काळामध्ये तुम्हाला दोघांनाही काम करणं आवश्यक झालेलं आहे समाजामध्ये. आणि नोकरी म्हणून नोकरीच नाही तर काही महिला या बिझनेस सुद्धा करत असतात. अगदी अगदी अगदी. आणि मी तर असं म्हणेन, नोकरीला काहीतरी थोडा असा एक ठरलेला वेळ तरी असतो. बिझनेस म्हणजे तुम्हाला खूप सारं काम करावं लागतं, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस. करेक्ट. आणि याच्यामध्ये आपण आपल्या कुटुंबाला एक आधार देण्यासाठी हे आवश्यकही आहे. प्रेग्नन्सी मी तुम्हाला मगाशी जे म्हटलो की त्याप्रमाणे की तो काही आजार नाहीये, त्यामुळं आपल्याला त्याला घाबरून अगदी प्रेग्नंट झाले की विश्रांती चालूच झाली असं काही नाहीये. साधारणतः 85% प्रेग्नन्सी ह्या नॅचरल असतात, कमी रिस्कच्या असतात. आता प्रेग्नन्सी म्हणलं की रिस्क ही थोडी बहुत सगळ्यांनाच असते, परंतु आपण त्याच्यामध्ये हाय रिस्क जे ग्रुप जर बाहेर काढला तर तो एक साधारणतः 5-10%, 15% मॅक्झिमम होऊ शकतो. अदरवाईज हे नॅचरल आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला विश्रांती सांगत नाहीत तोपर्यंत त्याची आवश्यकता नाही.
तुमचं रुटीन जे काम आहे तुमचं, मग छोटं मोठं दुकान असेल किंवा जॉब असेल, थोडंसं ट्रॅव्हलिंग असेल, अति नाही म्हणत मी, थोडं बहुत काही ट्रॅव्हलिंग असेल, रुटीन दैनंदिन किंवा घरातली कामं असतील, हाऊसवाईफ सुद्धा खूप कामं असतात त्यांना, भरपूर, हो. नॉट ओन्ली जॉब, तर ही किंवा मुलांचं काही करायचंय किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तर ह्या तुम्ही थांबवण्याची गरज नाही. अच्छा. फक्त एक आहे की काळजीनं करणं. काळजी म्हणजे कसं की उदाहरणासाठी तुम्हाला बाथरूमकडे जायचंय, तर पाय घसरला आणि पडले, पायरीवरनं पडले, जिना खालीवरी करायचं तुम्हाला, तर हे किंवा तुम्ही एखादी पाण्याची बकेट उचलणं, पाणी उचलायचंय. भरणं. हा, तर ही कामं आहेत. तर ही प्रत्येक कामं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की बाबा प्रेग्नंट आहे आपण, आणि मग त्या दृष्टीने तुम्हाला चालताना वगैरे तुम्हाला ते लक्ष द्यायला लागेल. काळजी न केला तर रुटीनली तुम्ही अगदी जिथपर्यंत तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही काम तुमचं चालू ठेवू शकता. अर्थात जेव्हा डॉक्टर काय तुम्हाला म्हणतील की बाबा तुमच्या अंगात रक्त कमी आहे टेस्ट केल्यानंतर, किंवा काही दुसऱ्या गोष्टी आहेत, किंवा एखाद्या पेशंटचं कसं होतं की पूर्ण दिवस जात नाहीत असं लक्षात येतं, 7व्या 8व्यामध्ये डिलिव्हरी व्हायची असते, हो. किंवा काय हार्ट डिसीज आहे, अशा वेळेस एखाद्या वेळेस विश्रांती सांगितलं तर किती विश्रांती, कशी विश्रांती, हे तुम्हाला डॉक्टर समजून सांगतील, त्याप्रमाणे ते करावं. परंतु पूर्णपणे फिट पेशंट आहे, नॉर्मल पेशंट आहे, तर तुम्हाला तुमचं जे काही दैनंदिन जीवन आहे ते थांबवण्याची गरज नाही, रुटीनली चालू ठेवा, उलट चांगलं राहील ते. अच्छा. आणि मग सर, आपण एखाद्याला म्हणजे लांबचा प्रवास करण्याची गरज असते, दुसऱ्या गावातून आपण नोकरीसाठी जातो किंवा अदरवाईज कोणतंही कारण असू शकतं, मग कोणत्या महिन्यापर्यंत आपण लांबचा प्रवास करू शकतो? गाडीने असेल किंवा बसने असेल? अगदी हा त्यांना लागणारा प्रश्न आहे. किंवा मी ह्याला जोडून मी तुम्हाला असं सांगेन की काही वेळा माहेर सासरवरून जायचं असतं ते, माहेरच्या लोकांना त्यांचं कौतुक करायचं असतं, त्यामुळे ते बोलवतात. किंवा काही वेळा एखादं लग्न असतं, काहीतरी कार्यक्रम असतो माहेरचा, त्यांना अनेक कारण असतात की ते प्रवास करावा लागतो, जायचं आहे. तर हा अगदी म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये काय करता येतं आपल्याला की आपण 2 कॅटेगरी करू. एक कॅटेगरी अशी आहे की एखाद्या पेशंटला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती सांगितली. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेशंटला काही कारणाने थोडंसं ब्लिडिंग झालंय प्रेग्नन्सीमध्ये, तर डॉक्टर तिथं विश्रांती सांगतात. त्यांनी हे प्रवास टाळला पाहिजे एक. किंवा काही वेळा काही पेशंटमध्ये त्यांना वाटतं की डॉक्टरांना वाटतं किंवा ही पेशंट लवकर डिलिव्हरी होऊ शकते कमी दिवसाची, तर अशा वेळेस पण ते विश्रांती सांगतात, त्यांनी पण हे टाळलं पाहिजे. परंतु बाकी रुटीन जे नॉर्मल आहे त्यांनी काय एवढं सिरियसली हे घेण्याचं कारण नाही. परंतु तरी मी काही गोष्टी सांगेन की काळजी हा शब्द तिथं आला. जर तुम्हाला लॉंग डिस्टन्स प्रवास करायचा आहे तर तुम्ही मॅटर करते, मग तुम्ही कोणत्या वाहनाने चाललात, रेल्वेनी का मोटरसायकलवर की बसनी चाललात. तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही, तसं तुम्ही जाऊ शकता, बसनी जाऊ शकता. मग तर रस्ता कसा आहे, किंवा काही वेळा हादरे बसून काही वेळा काही अडचणींना मग आपल्याला तोंड द्यायला होऊ शकतं. पण तरी माझा सल्ला असा राहील की जिथं आवश्यक आहे तिथं तुम्ही जाऊ शकता, अतिच आवश्यक आहे तर. आणि जे टाळण्यासारखं आहे, छोटं मोठं फंक्शन आहे तुम्हाला माहेरला जायचं, इतकं महत्वाचं नाही, तुम्ही गेलं तरी चालण्यासारखं आहे, तर मला असं वाटतं की शक्यतो टाळावं. म्हणजे फक्त जिथं अति महत्वाचा प्रवास आहे, जे की तुम्ही गेल्याशिवाय तिथं. अगदी बरोबर. तेव्हा तुम्ही करा प्रवास. मग अगदीच डॉक्टरांच्या सल्ल्याने पण ते तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर. आपल्याला हे म्हणजे ब्रॅकेटमध्ये हे सांगावं लागेल की प्रत्येक गोष्ट ही गर्भधारणेच्या वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला अगदी केव्हाही चांगलं. आणखीन एक सर, महिलांच्या बाबतीतला खूप महत्वाचा प्रश्न की सर्व स्त्रियांना प्रश्न पडतो की आजकाल सिझेरियनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर याची कारणं काय असू शकतात? कारण आधीच्या काळात हे नॉर्मल डिलिव्हरी होण्याचं प्रमाण होतं आणि आता सिझेरियनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कसं आहे, अजूनही मॅक्झिमम प्रमाण हे नॉर्मल डिलिव्हरीचंच आहे, पण हे आपण मान्य करूया की सिझेरियनचा रेट वाढलेला आहे. याची काही कारणंही आहेत. समाज बदलतोय, सोशियल, तुमचं इकॉनॉमिकल हे स्टॅटस चेंज होतंय. पूर्वी महिला फक्त घरकाम मॅक्झिमम करणाऱ्या होत्या, एखाद दुसरी तुरळक महिला जॉब करणारी किंवा बिझनेस करणारी होती. आता तसं नाहीये, ते वाढलेलं आहे.
किंवा लेट मॅरेजचा रेट वाढलेला आहे, किंवा ओबेसिटी वाढलेली आहे, जाडपणा वाढलेला आहे. अलीकडे काही मोठ्या शहरामधून काही व्यसनही वाढलेले आहेत, स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. नॅचरली किंवा आणखीन आपण म्हणून फास्ट फूडचा जमाना आलेला आहे. त्यामुळं काही एक पिशिओ म्हणून एक प्रकार असतो गायनिकमध्ये, तसे काही आजार आलेले आहे, डायबिटीस वाढलेला आहे, हायपरटेन्शन वाढलेलं आहे. हे जेव्हा एन्व्हायरमेंट, ज्या वातावरणात आपण राहतोय ते इतकं सारं चेंज झालेलं आहे, तर त्याच्यासोबत हे पण काही गोष्टी आपल्या हेल्थवर परिणाम करतात आणि काही चेंजेस ह्या घडतात. तर याच्यामुळं काय होतं की तुमचं आणखीन गोष्ट आहे की मेंटल तुमचं स्टॅबिलिटी आहे, मानसिक हे पण आहे, ताणतणाव सहन करण्याची ताकद ती पण बदलत चाललेली आहे. आणि ह्या मल्टिपल कारणांनी याचा परिणाम गरोदरपणावर आणि बाळंतपणातल्या प्रोसिजरवर पण होतो, ही गोष्ट आहे. तर त्यामुळं या कारणाने एल्डरली प्रायमी म्हणतो आम्ही त्याला, किंवा हे ओबेसिटीमुळं, किंवा एखादी पेशंट डिलिव्हरीमध्ये सहन करणं गेली तर त्यामुळं पण सिझेरियनचा रेट वाढतो. किंवा दुसरा जो प्रकार आहे तो अलीकडे टेक्नॉलॉजी पण बदललेली आहे. आणि बदललेले आणि टेक्नॉलॉजी जी येत असते, मी प्रथम हे क्लिअर करू इच्छितो की टेक्नॉलॉजी ही मनुष्य प्राण्याच्या किंवा आपल्या चांगल्यासाठीच येत असते. ते आपल्या हातात आहे की आपण त्याचा वापर कसा करायचा ते. तर या टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं की आपल्याला आपण बाळाला होणारा त्रास, उदाहरण द्यायचं तर आपल्याला सोनोग्राफी, तर सोनोग्राफीमधून आपण बऱ्याच वेळा बाळाच्या ॲबनॉर्मल पोझिशन्स आता आपण लवकर ओळखतो पूर्वीपेक्षा. आणि किंवा एखाद्याचं बीपी वाढायला लागलं तर त्याचं ओळखण्याच्या पण टेक्नॉलॉजी आहे, डायबिटीस आहे. तर अशा ज्या पेशंटला बाळंतपणामध्ये धोका होण्याची शक्यता आहे, नॅचरल नॉर्मल बाळंतपणाचा जर आपण विचार करत बसलो किंवा त्यासाठी जर आपण वेळ दिला तर अशा पेशंटमध्ये सिझेरियन डिलिव्हरी करणं गरजेचं होतं. ते तुम्ही काढून म्हणजे बाळ बाहेर आईच्या पोटातून घेणं आवश्यक असतं. तर त्या ठिकाणी सिझेरियनचा रेट वाढतो. आणि नॅचरली जेव्हा पूर्ण ॲज अ होल सिझेरियन रेट वाढतो, त्यामुळं आपण त्याला आमच्या भाषेमध्ये प्रिव्हियस सिझरची पेशंट डिलिव्हरीला आली असं आपण म्हणतो, तिथं पण तो रेट वाढून जातो. हीच टेक्नॉलॉजी आपल्याला बाळंतपणाचा प्रवास, ऍक्च्युअल बाळंतपण चालू असताना तिथं पण काही वेळा डिटेक्ट होतं किंवा बाळाचे ठोके कमी जास्त व्हायला लागलेत. आणि काय आहे, पूर्वीच्या वेळेस एक 3, 4, 5 अशा डिलिव्हरी व्हायच्या. आता तसं नाही होत ना. आता फॅमिली आपली छोटी झालेली आहे, त्यामुळं लोक पण असू दे किंवा डॉक्टरही असू दे की ते रिस्क घेऊन ते त्याच्या मेंदूवर परिणाम झालेला किंवा ऑक्सिजन कमी पडलेल्या डिलिव्हरी होताना बाळाची डिलिव्हरी करणं हे कुणालाच, समाजाला नाही, कुटुंबाला नाही, ना डॉक्टरला नाही, कुणालाही परवडणारी गोष्ट नाही. जर ह्या नवीन टेक्नॉलॉजीनी आपल्याला हे कळत असलं बाबा अगोदरच की बाबा हे बाळासाठी रिस्की आहे, तर अशा पेशंटचं सीझर करणं. त्याचसोबत मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं की ॲबनॉर्मल पोझिशन्स, पूर्वी काय असायचं की बाळ पायाकडून आहे, तर एखाद्या वेळेस डॉक्टर प्रयत्न करायचे किंवा नातेवाईक पण त्यांना तशी संमती द्यायची की बाबा करा प्रयत्न, बघूया, काही वेळा काही गुंता झाला तर ते समजून घ्यायचं. तेही आता होत नाही. आणि त्यामुळे ह्या टेक्निक्समुळं पण सिझेरियन रेट हा वाढतो. आणि ठीक आहे, काही लूप होल्स असतात, ते जर आपण बाजूला ठेवले तर हे काही वेळा हे पेशंटच्या चांगल्यासाठी घेतलेले निर्णय असतात. अगदीच. आणि एकदम सुरुवातीला तुम्ही म्हणाला होतात की आजकालच्या मुलींची किंवा महिलांची क्षमता कमी झालेली आहे त्रास सहन करण्याची, त्यामुळे हे सिझेरियनचं प्रमाण वाढलेलं असू शकतं. सर, आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. तर या गरोदरपणाच्या या प्रसूतीचे जे काळ आहे याबाबतचे समज आणि गैरसमज समाजामध्ये खूप पसरलेले आहेत. मग याबाबत काय सांगाल? तर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये ना काही वेळा गमतीच्या गोष्टी पाहिल्या की काही महिलांना डिलिव्हरीला येताना पोटाला कुंकू लावून यायच्या, कल्चरल जे काय असेल, हळद, बुक्का, व्हॉटेवर इट इज, ते लावून यायच्या. तर हे काही असे गैरसमज आहेत की ते आता समाजाने मला आता अलीकडे पण ऑलमोस्ट पूर्णपणे झुगारून दिलेलं आहे.
खूप बदल झालेला आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. शास्त्राचं प्रमाण ते ऍक्सेप्ट करत आहेत लोक, त्यामुळे अंधश्रद्धा खूप साऱ्या कमी होत. तरी पण मी एक कॉमन जी सांगेन की कोणती फळं खाऊ, पपई खाऊ का नको, किंवा काय करायला पाहिजे. तर असे काही गैरसमज आहेत. तर पपईचं वगैरे आता काही राहिलेलं नाही एवढं, किंवा दुसरा तुम्ही म्हणजे हे ग्रहणाचं एक फार कॉमन असतं, तसं पण काही नाहीये की ग्रहणामुळे. हे आता सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता आम्ही डॉक्टर लोक तर सर्वांना सांगतोच आहे. आपल्या माध्यमातून हे आज लोकांना कळूनही जातंय की ग्रहण किंवा असे काही हे फ्रुट्स वगैरे, जे पपयासारखं पर्टिक्युलरली बोलायचं म्हटलं तर तसे गैरसमज किंवा अंधश्रद्धा पाळण्याची गरज नाही. ठीक आहे, आपला विश्वास एखाद्या देवावर असू शकतो, आनंदाची गोष्ट आहे, ते ठेवा. परंतु वैद्यकीय सेवा मात्र काळजीनं डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे त्यांना महिन्याच्या व्हिजिट, 15 दिवसाच्या व्हिजिट त्यांना द्या, योग्य तपासण्या करून घ्या. आणि हे तुम्ही जर करत राहिलात तर नक्कीच तुमचं बाळंतपण सुखरूप होण्यासाठी मदत होईल. आई आणि बाळ नक्की सुखरूप राहील असं मला वाटतं. नक्कीच सर तुम्ही आत्ताच आहाराचा विषय काढला, तर आपला एक आहाराविषयीचा प्रश्न राहून गेला. तर गरोदर महिलेचा नेमका आहार कसा असावा? अगदी महत्त्वाचं आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्याला आपल्या घरी दररोज केलं जाणारं म्हणजे चहा कॉफी कमी असते म्हणा. तर मी सांगेन की चहा थोडंसं कमी घ्यावं किंवा न घ्यावं, कारण त्याच्यामुळे थोडंसं ऍसिडिटी म्हणजे पित्त होतं. अगोदरच पहिल्या 3 महिन्यामध्ये मळमळ होतं. बेटर न घ्यावं, त्याच्यापेक्षा दूध घेतलं तर जास्त चांगलं, कारण त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. थोडं सारखं खात राहावं, रादर दॅन पोट भरून एकदम जेवण्यापेक्षा. अगदी पहिल्या 3 महिन्यामध्ये काय होतं की सारखं उलट्या होतात, त्यामुळं पण आणखीन ऍसिडिटी होते आणि मग ही सायकल होते. त्याच्यापेक्षा थोडं खात राहिला तुम्ही, ड्राय फ्रुट्स असू देत, बिस्किट असू देत, फळं असू देत, तर किंवा तुम्ही गूळ, शेंगा, या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. समतोल आहार घेणं आवश्यक आहे आणि तो तुम्ही घेतलात तुम्ही तर तुम्हाला हे नक्की फायद्याचं होतं. पोट भरून किंवा अति खाण्यापेक्षा मी म्हणेन की फ्रिक्वेन्सी वाढवा. 2दा जेवण्यापेक्षा 4 वेळा जेवा आणि सगळ्या पालेभाज्या, फळं, दूध, तुम्हाला जे काय आवडत असेल, एखाद्याला कुणी अंडी मटण खात असेल हरकत नाही, थोडं बहुत योग्य प्रमाणामध्ये. टाळण्याची गोष्ट ही आहे की शिळं काही खाऊ नका, खराब झालेलं बिलकुल खाऊ नका, जेणेकरून तुम्ही आजारी पडाल, तुम्हाला त्रास होईल किंवा बाळाला त्रास होईल. असं काही दूषित खाऊ नये. चांगलं पाणी प्या, भरपूर पाणी प्या आणि योग्य आहार, समतोल आहार तुम्ही घेतला तर, आणि जे आपल्याकडे मिळतं, आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही, अगदी दैनंदिन जीवनातलं घेतलं तरी पुष्कळ आहे. नक्की सर, खूप छान आपण सांगितलं की आपला आहार हा रोजचा जो आहे तोच घेतला तरी बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठीही उत्तम आहार ठरू शकतो. सर, मी आत्ताच म्हणाले की आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. तर जाता जाता आपल्या मुलाखत ऐकणाऱ्या सर्व महिलांना तुम्ही ॲज एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, या अनुषंगाने एक संदेश काय द्याल? मी हे सांगू इच्छितो की प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करा आणि पर्टिक्युलरली मुलांची जे लग्नाच्या वयात आहेत त्या मुलांच्या आई वडिलांना मी सांगेन की आईनी आपल्या मुलीशी मैत्री केल्यासारखं राहावं आणि एक मैत्रीण समजून तिला योग्य सल्ला द्यावा. मुलींनीही तो ऐकावा. प्रेग्नन्सी ही एक प्लॅनिंग करण्यासारखी गोष्ट आहे. ॲक्सिडेंटल होण्याची शक्यताही असते पण फार कमी असते, आणि प्लॅनिंग करून डॉक्टरांच्या सल्ल्याने, आई वडील आणि मिस्टरांच्या मदतीने हा प्रवास तुम्ही सुखरूप आनंददायी करावा आणि तुमचं म्हणजे प्रेग्नंट ह्यांचं सर्व बाळांपणानंतरचा जो काही कालावधी असतो तो सुखरूप व्हावा आणि तुमचं आरोग्य उत्तम राहावं, यासाठी मी शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद सर, खूप छान आपण संदेश दिलेला आहेत. आणि सर, तुम्ही आपला बहुमूल्य वेळ आकाशवाणीसाठी आणि आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी काढलात. खूप छान माहिती आपण दिलीत. तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.